पाये. चला बोट टीम कॅप्टन्स आपण त्वरित याचा टॉस करण्याकरिता त्याच्या आधी निखिलेश शेलार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. परवेश 11 पाये. हॅलो. चला परवेश 11 पाये टॉस करण्याकरिता यायचंय. टीम परवेश 11 पाये. चेक. हॅलो हॅलो हॅलो. चला या परवेश 11 पाये शेवटचा पुकार. हॅलो चेक. अच्छा, पहिल्या दिवसाला अगदी शेलार आणि त्याचबरोबर स्पार्टन 11 टीम संघाचा खेळ खूप चांगला राहिला होता शेवटच्या मॅचमध्ये. आजच्या दुसऱ्या दिवसाला इथे सुरुवात इथे आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. आपण टॉस देखील इथे करणार आहोत. आजचा पहिला सामना एका बाजूला टीम प्रवेश देवलीकर फॅम टीम प्रवेश 11 पाये टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळेल जे बुलेनाथ पारसपाडा असा हा सामना तुम्हाला पहिला पाहायला मिळणार आहे. आणि टॉसला आपण इथे करत आहोत सुरुवात.
अ, विन झालाय आणि फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. परवेश 11 पाये संघाने इथे मात्र गोलंदाजी त्यांच्या वाटेला आली आहे. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आणि टीम जय भोलेनाथ पारसपाडा आपण त्वरित आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला जे कोणी मैदानामध्ये प्रॅक्टिस करतायत आपला जो काही खेळ असेल प्रेक्षक राजा उपस्थित होईल आपला सामना बघण्याकरिता तेव्हा आपला खेळ दर्शवा. प्रॅक्टिस मॅच नाही आहे त्यामुळे आपल्याला जे काही असेल ते अर्थातच चला टीम पारसपाडा खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे आपण आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आणि टीम परवेश 11 पाये. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या फास्ट. निखिलेश शेलार निखिलेश शेलार
नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा हरे कृष्ण नमस्कार, जय सियाराम, जय बजरंग, नमो पार्वती पतय, हर हर महादेव. आपण पाहताय ऐकताय या आजचा दिवस दुसरा विराज ग्रुप 1200 आणि अर्थातच निखिलेश शेलार यांच्या मार्फत A1 चषक 2025 हा थरार आपल्याला शेलार नगरीमध्ये आजचा दिवस दुसरा पाहायला मिळतोय. कालचा दिवस जर का आपण बघितला तर स्पार्टन 11 या संघानं अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र गाजवला. शेलार सारख्या संघाला, पॉवर शेलार सारख्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानामध्ये पराभूत केलं गेलं. तोंडाजवळ आलेला घास हिसकावून घेणं काय असतं हे कदाचित स्पार्टन 11 कालच्या दिवसामध्ये दर्शवलं. आजही कदाचित त्याच पद्धतीचे बिग फाईट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मॅचला उद्या सुरुवात 5 षटकांचं हे सत्र मैदानाच्या आतमध्ये. फेकले जातात इथून मात्र निर्धाव स्वरूपात डॉट बॉलच्या स्वरूपात गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस बेरकावून दिलाय चेंडूला. हाही फटका इथे मात्र फसला. विकेट बदन फलंदाज बाद तंबूच्या असलेला विकेट क्रमांक 1. भिवंडी लोकसभेचे जॉईंट किलर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेला हा उल्लेख आणि अर्थातच एक दशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. बाळेमामांचं गीत पाचीच्या पाची चेंडू फेकले गेलेत निर्धाव. याही वेळेस होती संधी. ओ हो निर्धाव शतक, निर्धाव शतक. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज निखिलेश शेलार आणि विराज ग्रुप 1200 आयोजित A1 चषक 2025 परवा पहिले जर का 4 चेंडू आपण बघितले तर निर्धाव स्वरूपात फेकी उदयच्या मार्फत आणि पुढच्या 2 चेंडू इथे मात्र लगातार 2 चेंडूने 2 विकेटचं बदन. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 2-0. लाजवाब षटक. एकदा जोरदार टाळ्या उदय करिता.
न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे पारसपाडा संघाच्या कर्णधारांना नाणेफेक विन झाल्यानंतर जो फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय तो कदाचित चुकीचा ठरतोय की काय असं वाटायला सुरुवात झाली आहे. पण गोलंदाजीचा अटॅक थोडासा पॉवरफुल असावा या अनुषंगानं कदाचित हा निर्णय इथून मात्र स्वीकारलाय. पण सध्या तरी इथे मात्र टीम पाये संघाचा गोलंदाजीचा अटॅक पॉवरफुल पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या 2-0 या अंकावर. गोलंदाज या षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस पहा घुसून मारा करणं काय असतं याचं उत्तम उदाहरण दर्शवणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आपला अतिरिक्त खेळाडू इथे उपस्थित नाही आहे तर ॲटलिस्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे खेळाडू आहेत त्यांनी तरी गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती आहे आणि नाव टाकलं नाही आहे तर समोरचा स्कोअरबोर्डसुद्धा अपलोड होत नाही आहे. त्यामुळे ॲटलिस्ट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जो खेळाडू आहे त्यांनीसुद्धा नाव पोचवणं गरजेचं आहे. वेदांत आणलं गेले. वेदांतचाही पहिलाच बॉल आपल्याला निर्धाव स्वरूपात फेकी सध्या तरी पाहायला मिळाली आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप वेळ हवेमध्ये चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न सक्सेसफुल की अनसक्सेसफुल. धावत येऊन स्वतःच्या जागेपासून 10 ते 15 पावलं दूर धावत जाणं आणि झेल कन्वर्ट करणं असं कठीण अशक्यालाही शक्य. विकेट्स बदल फलंदाज बाद. विकेटचं बदल फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल चांगला चेंडू इथे माझा डिलिव्हर होतोय. हाही चेंडू निर्धाव. एकही धाव आतापर्यंत संदेश सर करून दिले गेले. चांगली सुरुवात आतापर्यंत. वाईटच्या बढतीनं धावसंख्या 2 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. खूप वेळानंतर फळीतून आवाज पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक होता. सिंगलने धावसंख्या 3 या अंकावर. द्वितीय षटक प्रगतीपथावर आपण इथून मात्र पाहत आहे. आतापर्यंत चेंडू संपुष्टात आलेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. लास्ट टू गो. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील. पहिला निर्धाव त्याच्यानंतर एक सिंगल त्यानंतर एक विकेट डॉट आणि वाईड आणि आता मात्र सिंगल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. शेष आहे अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पहा मी पोचवीन तुमच्यापर्यंत. अचूक टप्प्याचं सिलेक्शन यावेळेस यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू होऊ शकते चूक आणि त्यामुळं कॉर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. आणि डेफिनेटली ते आपण इथून मात्र पाहिलं म्हणजे पंचसुद्धा तटस्थ आहेत मैदानाच्या आतमध्ये.
अतिशय चांगल्या लक्षपूर्वक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. डॉट बॉल निर्धाव फेकी सध्या तरी आपण इथून मात्र पाहिली आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मैदान पुनश्च एकदा तयार. पुढचा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हाही विसावत असताना चेंडू षटक संपेल. क्रमांक 2 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना 4 या अंकावर धावफलक. रोहनजी जाधव साहेब आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. विराज ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष आणि आपण पाहताय 1200 थारचा नंबर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विराज ग्रुपच्या मार्फत ही स्पर्धा 1200 यांच्या मार्फत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. कुपे चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेस दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. कंटिन्यू केले गेले. उदयला आपण पाहता षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तेही निर्धाव. 2 गडी बाद केले गेले होते आणि एकही धाव खर्च करून दिली गेली नव्हती. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. धीरज ऑन स्ट्राईक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज उदय पुनश्च एकदा तयार. पुढचा बॉल आहे. डान्स करत जणू चेंडू निघालाय. सिंगल अंकित होत असताना सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. धावसंख्या 6 या अंकावर धावफलक सध्या तरी असं म्हणायला हरकत नाहीये. ती पारसपाडा संघाकरिता थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी होत असताना आपण पाहताय एक वेगळ्या फळीची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. त्याची पूर्तता करत असताना आपण इथून मात्र पाहताय. पहा ती बॅट किंवा ते वेट सायकल संपूर्ण आपल्या पकड जी आहे ती आपल्या कंट्रोलमध्ये असणं कुठेतरी गरजेची आहे. त्या अनुषंगाने कदाचित फळी चेंज केली गेली आहे. आता मात्र काही वेगळं चित्र पाहायला मिळेल का? सिंगलनं धावसंख्या कुठेतरी मात्र वरचढ करत असताना षटकातील पुढचा बॉल यावेळेस दरम्यान रिझनला चेंडू ट्रॅव्हल होईल. फार काही मिळणार नाहीये. पुन्हा एकदा एकच धाव पाहायला मिळेल आणि धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 7 या अंकावर धावफलक. पुनश्च एकदा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 8. खूप सारा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न अगदी यष्टा सुद्धा दर्शवण्याचं काम या चेंडूवर केलं होताना आपण इथून मात्र पाहिलं. निर्धाव फेकी आहे. डॉट बॉल आहे. षटक संपले क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 8.
रितेश चौधरीला आणले गेले. रितेश चौधरीला आपण पाहताय आणि शेट माणूस या नावानं ज्यांना या मैत्रीमध्ये किंवा दोस्तीच्या दुनियेमध्ये नवलौकिक मिळाले, शेट माणूस मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावपैकी पहिल्याच बॉल चौथ्या षटकातील चांगली गोलंदाजी सध्या तरी इथे मात्र पाहायला मिळाली. थोडंसं वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला हा चेंडू फलंदाजांना एक चकवा देण्याचं काम हा चेंडू सातत्याने करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चौथं षटक प्रगतीपथावर झालंय आणि धावसंख्या 8. अजूनही धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाली नाहीये. यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू विकेट सुबदन फलंदाज बाद. न्यू बॅटर मिथूला आपण इथून मात्र पाहत आहे. पुन्हा एकदा एक सिंगल डबलच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावा घेण्याचा मानस प्रयत्न. सध्या तरी 2 धावा इथे मात्र मिळत आहेत आणि खूप वेळानंतर इथे मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना धावसंख्या 10. टीम यश 11 साविंद्र आणि आर्यल खार्डी. चला बोट टीम कॅप्टन्स आपण इथे उपस्थित झाला असाल तर आधी निखिल शेलार यांच्याशी संपर्क साधायचे आणि त्याच्यानंतर नाणेफेकी करण्याकरिता नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचं. डॉट बॉल पाहायला मिळालाय आपल्याला इथून मात्र आणि षटक सुद्धा संपले. क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. गोलंदाज सय्यद. पहिलाच बॉल स्विच हिट करायचं होतं. क्षेत्ररक्षक तिथे मात्र होता तैनात. विराजला आणले गेले. अंतिम षटक हाताळण्याकरिता विराजवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. पासर जर का क्षेत्ररक्षक तिथे नसता तर कदाचित चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला असता. पण सिंगल अंकित होती. धावसंख्या 11 या अंकावर धाव फलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल कुपे चेंडू हवेमध्ये. यावेळेस झेलला संधी तर प्राप्त झाली असती जर का कदाचित स्वतःची थोडीशी जागा सोडून पुढे हा क्षेत्ररक्षक सरकताना आपल्याला पाहायला मिळाला असता. या चेंडूवर धावा कन्वर्ट केल्या गेल्यात आपण पाहताय. सिंगल मिळाली. पुढचा बॉल याही वेळेस दांडी गोल करणारा हा चेंडू विकेट सुबदन फलंदाज बाद. साविंद्र आणि आर्यल खार्डी आपण जर का लेट पोहोचला तर एक तर धावांकरिता पॅनलाइज केले जाईल किंवा षटकं कमी केली जातील. आयोजक ज्या पद्धतीने सूचना पोहोचवतील त्याचं तुम्हाला पालन करणं बंधनकारक असणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केले गेले. स्वतः तिथपर्यंत मात्र पोहोचलाय. काहीही मिळणार नाहीये. फेकी निर्धाव पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला टीम आर्यल खार्डी आणि टीम यश 11 साविंद्रा सगळ्यात आधी निखिलेश शेलार यांच्याशी संपर्क साधा.
यश इलेव्हन साविंद्र संघाने रिपोर्टिंग केलेलं आहे. मी विनंती करतोय आर.एल. खार्डी आपण त्वरित उपस्थित व्हायचं आहे. विशाल भोईरला पाहत आहे आपण आज क्रिकेटच्या मैदानावर. चांगले सिंगर सुद्धा आहेत, पण आज मात्र फलंदाजाच्या भूमिकेमध्ये तिथे मात्र पोहोचलेत. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर 20 चेंडू, 30 चेंडूंपैकी 20 चेंडू हे इथे मात्र निर्धाव स्वरूपात फेकी झाली आहे. सिंगल इथे मात्र अंकित होत असताना आपण इथे मात्र पाहत आहे. आणि तिथे मात्र कदाचित असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक गडबडलाय की काय, पण नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि धावा मिळतात इथे मात्र 2. षटक समता क्रमांक 5 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावासंख्या 14. विजयाकरिता 15 धावासंख्येचं आव्हान ऐकवण्याकरिता जॉईन होतील संदेश पाटील सर. त्याच्या आधी आम्ही विनंती करतोय चला आर.एल. खार्डी आपण त्वरित यायचंय. थँक्यू सो मच तेजस जोबे. पुढच्या मॅचचं टॉस आपण इथे करणार आहोत. आर.एल. खार्डी टीमचे कॅप्टन भावेश, आपण आला असाल तर आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, कारण की काल आपण एका संघाला नव्हे तर 2 संघांना पॅनलच केला होता. लेट रिपोर्टच्या 3 पॅनल्टी किती महाग पडल्या त्या नक्कीच त्या संघांना विचारा. म्हणून प्रत्येक संघा सांगतो तुमचं जेवढा तुम्हाला टाइम दिले त्या टायमावर तुम्ही उपस्थित राहणं फार महत्वाचं आहे. यश इलेव्हन साविंद्र टीम संघाचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. आर.एल. खार्डी टीमचे कॅप्टन अजूनही आलेले नाहीये. फक्त लक्ष्य 15 धावांचं आव्हान आहे, कारण की पारसपाडा टीम संघाने फक्त 14 धावा बनवलेल्या आहेत 30 चेंडूमध्ये. आज कुठेतरी नवीन युवा खेळाडूंना विशालने जमा केलेला आहे आणि टीम बनवली आहे. मात्र कुठेतरी ते म्हणतात ना की आपल्या शेताबांधांवर आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा षटकार चौकार पाहायला मिळतात, त्या खेळाडूला आपण आपल्या टीममध्ये घेऊन सहभाग करत असतो. मात्र जेव्हा भिवंडी क्रिकेटमध्ये जेव्हा त्याचा प्रवेश होतो, मग भिवंडीचे गोलंदाज समोर असतात, मग त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचा असतो. मग त्यांची लेंथ, लाईन, फुटवर्क हे फार महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. पाहू येणारा पहिला त्यांचा मॅच असावा या सीझनमध्ये. अजूनही एक मोठा चषक होणं बाकी आहे, चॅम्पियन ट्रॉफी होणं बाकी आहे भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून. त्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळेल, कारण की त्या स्पर्धेमध्ये प्रवेश फी नसणार आहे. तुमचं नाव तुम्हाला नोंदवायचं असेल दर्शन नाईक, रिग्नेश इलेव्हन रानालचे रिग्नेश पाटील यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता. कधीही दस्तक देऊ शकतो. चॅम्पियन ट्रॉफी फ्री टुर्नामेंट आहे. आता हितेश चौधरी तुमचा एखादा खेळाडू तुम्ही पाठवून द्यायचा आहे, कारण की आम्ही पहिल्या डावामध्ये तुम्हाला ॲडजस्ट केलेला आहे. एखादा खेळाडू पाठवून द्या आपण, नाहीतर आजची जी तुमची कामगिरी आहे त्या स्कोरबोर्डवर लिहिली जाणार नाही आहे. मग उद्या संध्याकाळी सांगू नका की आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आम्ही होतो. चला मॅच ऑन करायची आपण. टाईम भरपूर झालाय. अरुणच्या हातामध्ये चेंडू दिला. पहिला फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि पहिला चेंडू इथे आपण बघतोय फलंदाज सज्ज होतोय खेळण्याकरिता. राईट हॅम ओव्हर द विकेटने पहिला चेंडू समोर अगदी खेळला आणि फॉलोथ्रो मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे आपण पाहतोय डॉट चेंडूने अरुणने सुरुवात केली आहे. बॅट्समन गोलू आणि मोलू ही जोडी खेळपट्टीवर. गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. एक धाव इथे मिळेल लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिली धाव जी आहे स्कोरबोर्डवर लागली जाते. 15 धावांचा टार्गेट आहे. पुढचा चेंडू देखील हलक्या हाताने फक्त खेळला आहे तिथे. प्रतीकच्या बॅट मधून ही पहिली धाव
इथे आपल्या संघासाठी आणि टीमची धावसंख्या ती म्हणजे 2 धावा. प्रतीक पाटील मॅन फ्रॉम सुरई आणि त्याच्या अगेन्स्ट दीपेश त्याच्या सोबत खेळपट्टीवर. आतापर्यंत दीपेशने 2 चेंडू डॉट खेळलेले आहेत आणि प्रतीकने 1 चेंडू खेळला, 1 धाव बनवली आहे. म्हणजे खातं कोळलं बाकी आहे दीपेशचं. गोलंदाज युवा टॅलेंट आहे, चांगली गोलंदाजी आहे अरुणच्या माध्यमातून. पहा चांगला बॉटमचा वापर केलाय मिड विकेट क्षेत्रावर डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, एक पहिली धाव दीपेशच्या नावावर. टीमची धावसंख्या 3. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू वाईट चेंडू टाकला गेला गोलंदाजच्या माध्यमातून. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू अरुणचं. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑफ स्टिकचा चेंडू, बॅटची एज घेतली, गॅप मध्ये चाललाय चेंडू. फिल्डिंग चांगली आहे, 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. एका धावाने धावसंख्या 5 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. मिथून आता गोलंदाज असेल. पुन्हा इथे आपण पाहतोय एकच धाव मात्र इथे पूर्ण केली जाते आहे प्रतीकच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. फक्त 15 धावा बनवायचे आहेत. आर्यल खार्डी टीमचं अजूनही इथे कॅप्टनचं इथे हजेरी लागलेली नाहीये. काल बऱ्याच संघांना पॅनल्टी लावण्यात आली होती या स्पर्धेच्या माध्यमातून. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस बॅटवर आला नाहीये, मात्र धाव इथे कंप्लीट केली जाईल. पहा आर्यल खार्डी संघ, त्या संघाला ऑर्गनाइज कमिटीने अगदी 25 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. जर 25 मिनिटांमध्ये तो संघ इतर हजर राहिला नाही तर 3 धावांची पॅनल्टी लागेल. आणि जर 25 मिनिटाच्या अधिक जास्त वेळ झाला तर मग जी काही पद्धतशीर कारवाई केली जाईल ती मान्य करावी लागेल. सात धावा बाकी आहेत. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, अधिक चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि पंच बोलत आहेत आमच्याकडे व्हाईटचा इशारा. व्हाईट +1, 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. प्रतीकला आता टेस्ट क्रिकेट खेळावं लागेल कारण की धावा कमी राहिल्यात. ओ प्रतीक बोल्ड, दांडी गुल केली प्रतीकची. पहिला विकेट मिळाला अगदी मिथुनला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. समोरच्या दिशेने खेळलाय आणि अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळते.
मध्ये हितेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये जातोय. मालोडी टीमचे एक जबरदस्त खेळाडू. षटक समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा खेळ आणि धावा धाबलकावर झालेल्या आहेत. त्या म्हणजेच आपण पाहतोय 10 धावा, 6 धावा, 5 धावांची आवश्यकता आहे. धीरज आलाय गोलंदाज. असं वाटलं होतं की परवेश इलेव्हन पाये टीम संघ पहिल्या षटकामध्ये मॅच जिंकेल, ज्या प्रकारचा फॉर्म आहे. मात्र हलक्याने घेतलेल्या समोरच्या संघाला आज समजलं असेल की खेळ खेळ आहे आणि या खेळामध्ये हार जीत होत असतो. प्रतीकला आपण बोल्ड होताना बघितला. पाहूया मोठ्या फटक्याने मॅच जिंकेल का इथे चौधरी. मोठा फटका तर आलाय, मात्र शतरक्षक आहे तिथे. एकच धाव मिळेल. 12 धावा धावफलकावर 3 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू इथे टाकला गेला आणि इथे पंच काय इशारा करतात पाहूया. मॅच तर इथे पूर्णपणे विन झाली आहे. ती म्हणजे परवेश इलेव्हन पाय टीम संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन इथे चौधरी, अभिनंदन दीपेश, प्रतीक, सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि नवीन संघाला देऊया आपण पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. विशाल भोईर अँड कंपनी, जय भोलेनाथ, पारसपाडा, हडलक. मात्र तुमच्यासाठी